हॅलो सर्वांना, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी कल्पना आज तुम्हाला शेअर करत आहे माझ्या सोमवारच्या महादेवावरती अभिषेक करण्याचा व्हिडिओ। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कोणत्याही अभिषेक करताना आपण दीप प्रज्वलित करायचा। इथे मी महादेवाची पिंड घेतलेली आहे, त्यावरती आपण शुद्ध जलाने पडीपडीने अभिषेक करून घेऊया। कोणताही अभिषेक करताना आपण मंत्र, जप, स्तोत्र म्हणत असावे, म्हणजे त्यामुळे आपल्या देवाला आपली पूजा पावन होते। इथे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असेही म्हटले तरी चालते, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हटले तरीही चालेल। त्यानंतर मी दुधाने अभिषेक करून घेते आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं। या प्रकारे आपला दुधाचा अभिषेक झालेला आहे। त्यानंतर पुन्हा आपण जलाने अभिषेक करून घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। त्याचप्रमाणे आपण मधाने अभिषेक करून घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। या प्रकारे आपण मधाने अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा दुधाने अभिषेक करून घेऊ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पुन्हा आपण जलाने अभिषेक करून घेऊ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। या प्रकारे आपण संपूर्ण जल शिवपिंडीवर टाकून घेऊ। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। उरलेलं पूर्ण जल आपण शिवपिंडीवर टाकून घेतो आहे। या प्रकारे आपला अभिषेक पूर्ण झालेला आहे। त्यानंतर आपण पिंड काढून घेऊया आणि तिला स्वच्छ कापडाने पुसून घेऊया। हे अभिषेकाचं पाणी तुम्ही घरामध्ये थोडंसं शिंपडून घ्यायचं, नंतर झाडांना टाकून द्यायचं। त्यानंतर मी ह्या प्लेटवरती महादेवाची पिंड ठेवते। आपण पूजा करून घेऊ। एक तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नंतर आपण फूल अर्पण करतोय। तुमच्याकडे बेल असेल तर बेल वाहू शकता तुम्ही। आज माझ्याकडे बेल नाही आहे।
तुपाचा दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे, दुसराही. धूप दीप नैवेद्य या प्रकारे आपण पूर्ण पूजा करून घेणार आहोत. या प्रकारे माझी ही महादेवाची पूजा पूर्ण झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट जरूर करा. थँक्यू.